अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि समाजाच्या इतर महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी आज राष्ट्रीय साठे सेना आणि लहुजी शक्ती सेनेसह विविध संघटनांनी एकत्र येत शासनाच्या धोरणांविरोधात रणशिंग फुंकलंय. जळगावच्या ऐतिहासिक GS मैदानावरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाचा मुख्य रोख अनुसूचित जातीसाठी उपलब्ध असलेल्या आरक्षण मंजुरीच्या मुद्द्यांवर होता. आरक्षण हा आमचा घटनात्मक अधिकार असून त्यात होत असलेली दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय. पहा यावेळी ते काय म्हणालेत. नमस्कार, माझं नाव सोनल अंबोरे. सर्वात आधी जय लवजी, जय भीम, जय शिवराय. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की उपवर्गीकरण हे सर्वांचा हक्क आहे. जो आमचा मातंग समाज जो आहे, जे काही मुठ्ठीभर आमचा समाज आहे, हा आमचा हक्क आहे, हा मिळालाच पाहिजे. 2024 1 ऑगस्टच्या रोजी आम्हाला जर यांनी जर सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला हक्क दिला आहे, तर काही लोक आम्हाला हक्क का नाही मिळू देत आहे? का आम्ही काय करावं? लोक आम्हाला म्हणतात, काही समाजाचे लोक आम्हाला म्हणतात, तुम्ही तुम्ही मागून टाका. हो, आम्ही मागून खातो, हा आमचा हक्क आहे. पण जर आम्हाला जर दिला आहे अधिकार, तर आम्ही का नाही मिळवायचा? का आम्ही मागे राहायचं? एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय लवजी, जय भीम, जय शिवराय. आमचं जर उच्च न्यायालयानं जर आम्हाला जे वर्गीकरणसाठी आदेश दिलेले आहे त्याचे आम्ही पालन करणार आहे. आणि त्या पालन आम्ही आमच्या हक्काचं जर कुठेतरी आमचा मातंग समाज राहिलेला आहे, मातंग समाजाची कुठेतरी तळमळ राहिलेली आहे. आमचा मातंग समाज छोटा मुठीमध्ये असताना एवढाच भरल्या जाईल इतका मातंग समाज आहे. आणि हा मातंग समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि कुठेतरी आमचा समाज, आमची युवा पिढी कुठेतरी पुढे जायला पाहिजे. आमची युवा पिढी खूपच मागे राहिलेली आहे. पण आम्हाला कोणी टीका करतात. आपल्या समाजावर काय नाही झालं आणि आपल्या मागण्या काय? न्याय आमच्या समाजावर असं झालेला आहे साहेब, का आमचं जे वर्गीकरणचे आदेश दिलेले होते ते आमचं असून आम्हाला मिळत नाही. आणि ते आम्ही घ्यायला जात आहेत ना, तर दुसरे समाजाचे, म्हणजे मी पहिले स्पष्टीकरण करून देते का बाबासाहेबांच्या विषयी माझा विरोध नाही. जे दुसरे आहेत, जे लोक आहेत दुसरे, जे आता हलक्या भाषामध्ये मी बोलू शकत नाही, त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये काही चूक राहणार नाही. त्यांनी आमच्यावर टीका असा करला का यांना मिळू द्यायचं नाही, हे कुत्रे आहेत, मागणारे आहेत, ते तर आम्ही मागतोय, तर आम्ही मागते तर आहे, मागून खाणार आहे, आमचं आहेच वरिष्ठ मागून खायचं. पण आम्हाला काय हमेशा तसंच राहणार आहे. पण बाबासाहेबांना पण एक वेळेस असं बोलले का आमचा समाज, मातंग समाज हा यांना घेऊन चालायचा आहे. बाकीचे समाज येते, चमार असो, मांग असो, वर्गीकरण समाज व्हायलाच पाहिजे असं बाबासाहेबांना त्यावेळेस बोललेलं होतं. पण हा आता का नाही आम्हाला न्याय? मी संजय अंबोरे. जय भीम, जय लवजी, जय शिवराय. आज जो मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, मातंग समाज, मेहतर समाज यांच्या वतीने जे आज मोर्चाचं आयोजन आहे, ते आमचं हक्काचं जे सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे सर्व राज्य सरकारांना, आता तेलंगणा आणि अजून 2 राज्यांना दिलेला आहे, कर्नाटक वगैरे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पण शासनाने वर्गीकरण गट म्हणून द्यावं अशी आमची मातंग मागणी. हे उपवर्गीकरणाची जी समिती नेमलेली आहे महाराष्ट्र शासनाला, बदर समिती, याचं लवकरात लवकर म्हणजे मागणी पूर्ण करली पाहिजे आणि मातंग समाज व इतर समाजांना त्याचा न्याय मिळवून दिला पाहिजे. त्याची सुप्रीम कोर्टाने जी मागणी, म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याचा सकारात्मक महाराष्ट्र शासनाने पाऊल उचलला पाहिजे बा, ही असं आमची मागणी आहे सर्व मातंग समाजाची.